नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरीतील दुकानावर पोलिसांनी छापा घालून पुमासे कंपनीचे स्वामित्व असलेल्या त्यांच्या कंपनीच्या नावाने बनावट शूज आणि चप्पल विक्री करणाऱ्या पिंपरीतील दुकानावर पोलिसांनी छापा घातला। त्या दुकानदारावर कॉपीराइट कायद्याखाली गुन्हा दाखल करून 7,59,000 रुपयांचे बनावट शूज आणि चप्पला जप्त केला। याबाबत योगेश मोरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी दुकानदार नितीन नथराणी याच्यावर गुन्हा दाखल केला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पुमासे कंपनीचे तपासणी अधिकारी म्हणून काम करतात। पिंपरीतील दुकानात कंपनीच्या नावाने बनावट शूज आणि चप्पल विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार काकडे, विश्वासे वाघमारे हे पथक पिंपरी येथील दयाराम अँड सन्स या दुकानात गेले। दुकान मालक नितीन नथराणी यांनी कंपनीचे बनावट चप्पल आणि शूज काढून दिले। दुकानात 5,40,000 रुपयांचे 450 चप्पलांचे नग, 1,20,000 रुपयांचे 40 बुटांचे नग, 70,000 रुपयांचे बुटांचे 28 नग, 29,000 रुपयांचे 29 बुटांचे नग असे वेगवेगळ्या किमतीचे एकूण 7,90,000 रुपयांचे बनावट चप्पल आणि बूट पोलिसांनी जप्त केले आहेत। पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय कापरे अधिक तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।